श्री स्वामी समर्थ. 10वी मराठीचा बोर्डाचा पेपर हे सर्व तुम्हाला उत्तर सांगणार आहेत. त्याचप्रमाणे आपण दिलेले किती प्रश्न आलेले विथ प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. आणि केली ना बत्ती गुल मराठी पेपर पहिला पेपर झाला, पेपर पूर्ण आलाय बरं का, 100% विथ प्रूफ दाखवतोय. आणखीन पण सांगतोय तुम्हाला, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर फटाफट डाउनलोड करा. सगळ्या विषयांचे तुम्हाला आयएमपी प्रश्न मिळतील किंवा दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा. मुलांचे अभिप्राय वाचा, इथे लक्ष द्या. आता तरी जागे व्हा, झोपल्यानं विश्वास ठेवा. हे सगळे प्रश्न किती आलेले आहेत, काय आलेत आणि यांचे उत्तर पण मी तुम्हाला सांगतोय लाईव्ह मध्ये. फटाफट लाईक करत चला. आणि बोर्डाकडून कुठली आनंदाची बातमी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. मराठीचा पहिला पेपर होता, सगळ्यांनी प्रिडिक्शन केलं, कुणी केलं, पण आपला बरोबर लागलं बरं का, सगळं लागलं. तुम्हाला आता बघा विथ प्रूफ दाखवतोय. तुम्हाला पहिलं कविता आली ती विभाग 2 मध्ये पद्यामध्ये संत रामदासांची कविता उत्तम लक्षण आली, मी इथं आयएमपी मध्ये दिलेली, लक्ष द्या. त्यानंतर काव्य सौंदर्य तेच होतं उत्तम लक्षण मधले. त्यानंतर कवितेसमधील कृती पूर्ण करा, भरत वाक्य किंवा आश्वासक चित्र मी दोन्ही पण दिल्या होत्या, दोन्ही पण आलेल्या आहेत. फटाफट लाईक करा. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे ही स्वामी चरणी प्रार्थना. लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत चला. पुन्हा बघा, काव्य पंक्तीचे रसग्रहण करा. तुझे शब्द जसे की हे सेम टू सेम दिलेले आलेले. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर कालचा व्हिडिओ पण बघा मराठीचा, त्याच्यामध्ये मी आयएमपी प्रश्न हा दिला होता आणि त्याच्यात समास देखील दिला होता. काही जणांना खोटं वाटत असेल तर मी फक्त मोजून 2-3 प्रश्न दिले होते काल. तुम्हाला कालच्या व्हिडिओत बघू शकता तुम्ही, चेक करून, युट्यूबला आहे आणखीन तो. आणि ऍप मधले तर सेम टू सेम प्रश्न आलेले आहेत. आता तरी विज्ञानचे घ्या, गणिताचे घ्या, सर्व विषयांचे आयएमपी प्रश्न घ्या. नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. स्थूल वाचन मध्ये गिरिजा कीर आला, भरकटल्या मुलांना आला, उत्पत्ती कोशाचे कार्य आला. विभाग 4 भाषा अभ्यास समास. समास मी 2च सांगितले होते, कर्मधारण्य आणि द्विगु समास. आणि ते काय असतं हे कालच्या व्हिडिओत पण शिकवलेलं होतं डेमोसाठी, की कोर्स लोकांनी घ्यावा म्हणून. तर आज ज्या ज्या मुलांनी कोर्स घेतलाय त्यांचे अभिप्राय यायला सुरुवात झालेली आहे. ते दोन्ही पण आलेले आहेत समास. वाक्यप्रचार, कान देऊन ऐकणे, पित्त खवळणे, अचंबित होणे आले, 2च लिहायचे होते, 3 आले. त्यानंतर शब्दसंपत्ती तुम्हाला मनाने सांगितलेली. त्यानंतर लेखन नियमानुसार बदलमध्ये बघा, विराम चिन्हामध्ये प्रश्नचिन्ह आलं आणि उद्गारवाचक. पारिभाषिक शब्दामध्ये तर मोबाईल तुम्हाला इथंच दिला होता, प्रश्नपत्रिकेमध्येच उत्तर होतं मोबाईलचं, इथे ब्रह्मध्वनी. ओके, बायोडेटा तुम्हाला माहितीच असेल काय असतो तो, त्याच्यात दिला होता मी आयएमपी प्रश्नात. पत्रलेखन सगळ्यात महत्वाचं, पत्रलेखनचं कोणीच गेस करू शकत नाही, पण आपला गेस बरोबर लागला, कारण हे नाना फाउंडेशन आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. आणखीन पण सांगतोय, उर्वरित सर्व विषयांचे कोर्स घ्या, चांगले मार्क मिळतील. मागणी करणारं जे पत्र होतं बघा, याच्यामध्ये 25% सवलत आहे, आपण जे दिलेले त्यात 20% सवलत आहे, एवढाच फरक आहे. त्यानंतर अभिनंदन करणारे तुम्हाला पुस्तकांच्या खरेदीवर विशेष सवलत आलेलं आहे आपलं पत्र. त्यानंतर जाहिरात लेखन मध्ये शिक्षक दिन हे आलेलं आहे आपलं बातमी लेखन त्याच्यामध्ये. आणि जाहिरात लेखन तुम्हाला कसे करायचे हे व्हिडिओत मी सांगितलेलं, कुठली जरी जाहिरात आली सोपं होतं. कथा लेखन पण आलेलं आहे, सहलीचं नियोजन बघा तुम्हाला दिसत स्क्रीनशॉट. एवढे प्रश्न आलेत हो, काय पाहिजे तुम्हाला आणखी. मराठीचा पेपर एवढे प्रश्न आलेत, गणिताचे सगळे येणार आहेत, विज्ञानचे येणार आहेत, सर्व विषयांचे सर्व येणार आहेत. 12वीचं आपण गाजवलं मार्केट, आता 10वीचं पण मार्केट पूर्ण आपणच गाजवणार, आपलीच हवा होणार. त्यामुळे विश्वास ठेवा, ज्याने कोर्स घेतलाय त्याला विचारा. कालच्या व्हिडिओत पण बघा मी मोजून 3 प्रश्न टाकलेत, आलेले आहेत. त्यानंतर बघा, प्रसंग लेखन कबड्डी स्पर्धा आहे आपण दिलेली आहे, तिथे खो खो आहे, एवढा एक शब्द बदली आहे. त्यानंतर वैचारिक मध्ये झाडे लावा झाडे जगवाय, मी तर तुम्हाला ऋष्य यावर आत्मकथा दिली होती, ती तुम्ही याच्यात लिहिली असती तरी चालली असते. अशा प्रकारे पूर्ण मराठीचा पेपर आलेला आहे, 100% आलेला आहे. आणखीन पण घाई करा, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. श्री स्वामी समर्थ.